कॉर्न आणि ही छान छान गुलाबाचं आणि गोंड्याचं. गोंडे हा वेगळाच कुठला तरी गुलाब आहे. वेगळे ती गुलाबाची झाडं. कळ्या गुलाब नसणार, कळी त्याचं वेगळंच आहे. बिया बघ, त्या बिया घेऊन जायला पाहिजे गावाला. आणि हे कॉर्न, मक्याची शेती. चप्पल घालून दे जा, दाखवते एक हे असे छान छान मक्के आलेले आहेत. हे माझं आत्याचं घर आहे, त्या तिकडे तिने शेती केलेली. माझी मोठी आत्याचं घर आहे. हे कढीपत्त्याचं झाड मोठं आणि वरती यार आणि पपई मस्त पिवळे धम्मक झालेले आहेत. हे चिक्कूचं झाड. ह्यावेळी चिक्कू कळ्या आलेल्या आहेत, अजून चिक्कू नाही आलेत. हे छान रतांब्याचं झाड आहे. याला खूप असे रतांबे धरलेत. रतांब्यापासून कोकम तयार केले जातात. खूप आहेत झाडावर, तुम्हाला असे दिसणार नाहीत मोबाईलमध्ये. आणि हे जे रतांब्याच्या झाडाची ही कोवळी पानं असतात ती खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी. ती पण आंबट असतात. छान लागतात ती पण खायला. हे गार्गी, हे बाई इकडे. माझा अवतार जरा बिघडलेला आहे. गावी आल्यावर असाच असतो. लवकर आहे. ते आंबट बघ होतं त्याचे झाड आहे. ते पानं खा. टेस्ट करणार आहे. खूप आंबट आहे. चांगलं आहे. खूप आंबट आहे. तुला कुठं मिळालं? या झाडात रतांबे, कोकम. गार्गीला आंबट खूप आवडतं. रतांबे वरून आम्ही आज बनवणार आहोत कोकम. सो आता आम्ही दाखवू तुम्हाला की कोकम कसं बनवायचं थोडी मिनिटच्या नंतर, कारण की माझी मम्मीला ते बनवायला येतं. हे त्यांनी साईडने प्रोटेक्शन करून ठेवलंय, कारण का गावी गाई गुरं येऊन मग खातात आंबे वगैरे फळं. माकडं गावी जास्त माकडं खूप असतात. माकडं पूर्ण झाडांची वाट लावून टाकतात. अभी हम इसको इस तांबे में से ये वाइट निकाल रहे हैं और इसमें वाइट नहीं निकाले, उसमें शक्कर डालना था। मतलब सॉरी,
त्याच्यातच टाकतो तुम्ही सो आता रतांब्याचं हे वाईट काढून आता आम्ही ह्याच्यामध्ये साखर टाकणार, फिर सुखायला ठेवणार. सो ह्याच्यामध्ये आता आम्ही एक मध्ये एवढी साखर टाकतोय, एक चम्मच साखर टाकतोय. हे मम्मीचा हात. सो आता ऊन कुठे येते ते सांगा, रस्ता काय कुठे. चल ये ग गार्गी. उन्हात आता कुछ 15 मिनिट्सच्या नंतर ते होईल. किती पाहुणी. कोणती कशी येतो? हे पण शितेडे पडले कधी नव्हते. हे पण दिसतात ना मुली पावसाचे. खड्डे पडले. ते बांधा ते का लागला ना, बांधा लागला की तर झाड खाऊन टाकतो. ही इकडे समोर नदी आहे आणि आता आम्ही चाललोय जांभूळ काढायला. आत्याच्या घराच्या बाजूलाच हे जांभळाचं झाड आहे मोठं. तिकडे खूप छान अशी मोठी आणि एकदम गोड जांभळ लागलेले असतात झाडांना. म्हणून आम्ही नेहमी म्हणजे दरवर्षी आलो की जातो तिकडे जांभळं काढायला. ही बघा जांभळं पिकलेली पण आहेत, पण पिकलेली थोडं कमीच आहेत, जास्त अजून कच्चीच आहेत तशी. पण जी पिकलेली होती ती आम्ही काढून घेतली. खूप उंचावर झाड आहे त्यामुळे काय मोठी काठी आणावी लागणार होती, त्यामुळे मग आत्या गेली होती काठी आणायला. आणि ही जांभळासाठी हवडी मुलगी, तिला जांभूळ पाहिजे असतात सारखे. आणि ही जी इकडे लाल लाल माती दिसते ना ती तिकडे आता हे काम चालू आहे. कारण का इकडे आता काही म्हणजे 1-2 वर्षामध्ये बिल्डिंग तयार होणार आहे. त्यामुळे सगळं जी जागा अशी डोंगरासारखी जागा होती ती आता माती सगळी खणून ती आता सपाट करतात जागा, आणि मग बिल्डिंग लवकरच तयार होईल. पण मग हे कदाचित हे जांभळाचं झाड पण नसेल त्यावेळी, त्यामुळे आता आम्ही लाची जांभळं खाऊन घेतोय. समोरच तिकडे नदी आहे आत्याच्या घरासमोर. तिकडे समोर मुलं आहेत ती फुटबॉल खेळत आहेत. तिकडे पण एकदम सपाटच जमीन आहे, नदीच्या समोरच आहे ते सुद्धा. हे असं जांभळाचं झाड आहे. ते आता आम्ही दरवर्षी आलो की इकडे येतो आणि जांभळं काढतो. कारण ते खूप छान गोड जांभळं असतात तिकडे. आम्ही गावी आलो आत्याकडे की आवर्जून येतोय जांभळं खायला. आता ताई आणायला गेले, काहीतरी जुगाड करावा लागेल, मग काढताना दाखव कसे काढतो ते. खूप छान वाटतंय, संध्याकाळचं वातावरण आहे शांत. इकडेच समोर नदी आहे. येते माझी आत्या जांभूळ काढण्यासाठी तयारी करून आलेली आहे. जांभळासाठी जुगाड हे बघा मोठा
जुगाड़ कर रहे ये लोग। ए बाप रे, पेट में घुसाएगी। अभी जामुन का होगा खात्मा। ए ए वैशू तू इकडे, ए तू व्हिडिओ करे, आम्ही जातो। जांभळं काढताना काय व्हायचं, जी पिकलेली असायची ती जांभळं नेमकी खाली पडायची आणि जी कच्ची होती ती ह्या चादरीमध्ये पडायची आणि पिकलेली सगळी खाली असायची। जांभूळ काढताना आम्ही खूप मस्करी भरपूर चालली होती, पण ॲक्च्युली भाच्याने मोबाईल खूप लांब पकडलेला त्यामुळे आवाज येत नव्हता, पण जांभूळ काढताना आमची कॉमेडी चालू होती आणि त्यातच आम्ही जी चांगली दिसायची पिकलेली ते आम्ही खात होतो। मस्त गोड गोड होती, एकदम जांभूळ होती। आणि आता मेन माणूस आलेले आहेत ते म्हणजे आमचे मामा। त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर जांभळं खायला मिळाली। त्यांनी फटाफट बरोबर काढली जांभळं। नाही काय दिली पण आहेत। घरी आल्यावर मग आम्ही पिकलेली जांभळं वेगळी काढली आणि कच्ची ती टाकून दिली आणि मग धुवून त्याला मस्त मीठ लावून खाल्ली। खूप छान होती जांभळं। गावचा रानमेवा खाण्यात वेगळीच मज्जा असते। कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला मिळतील काही दिवसातच।